वाशिम जिल्ह्यातील जे काही पेट्रोल पंप आहेत त्यावर अद्यापही जे काही नागरिक किंवा वाहन चालक आहेत यांच्यामध्ये अजूनही अफवेचं पेव जे आहे त्यांच्या डोक्यात घुसलेलं आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वाशिमसह रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा तसेच जे काही हायवे लगत पेट्रोल पंप आहे यावरचं पेट्रोल आणि डिझेल काही वेळातच संपत आहे। कारण वाहन चालकांची संख्या कमी आणि मोठ्या प्रमाणात ते गरज नसतानाही पेट्रोल डिझेल भरत असल्यामुळे जे काही पेट्रोल पंप आहे हे कोरडे ठाक आजही पडल्याचं चित्र आहे। मी आहे वाशिमच्या रिसोड शहरातील या पेट्रोल पंपावर। इथे सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही संपल्यामुळे दुपारपासूनच हा पेट्रोल पंप बंद करण्यात आला आहे। अक्षरशः या पेट्रोल पंप धारकांनी जे काही मालक आहेत, चालक आहेत, त्यांनी पूर्णतः हे इथले जे काही विद्युत दिवे हे बंद करून हा पेट्रोल पंप बंद ठेवलेला आहे। कारण पूर्ण काळोख झाल्या त्यामुळे कुणी येणार नाही। मात्र तरी अनेक जे काही वाहन चालक आहे हे पेट्रोल डिझेल पाहिजे यासाठी इथे विचारणा करत आहे। खरंच गरज नसतानाही अनेक जे काही वाहनधारक आहे पेट्रोल डिझेलचा भरणा करत असल्यामुळे जे गरजवंत आहे त्यांना खरंच मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। आणि जे काही पेट्रोल भरणारे वाहन चालक आहे त्यातल्या त्या दुचाकी यांनी अति जास्त मोठ्या प्रमाणात हे पेट्रोल भरू नये। कारण जर टाकी पूर्णतः भरली, त्याला जर जागा नसेल तर या 40 डिग्री अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात त्या गाडीला आग लागण्याची शक्यता आहे। कारण हा जिवंत बॉम्ब घेऊन जात असल्याचंच वास्तव आहे। याकडे सगळ्या वाहन चालकांनी, टू व्हीलर चालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे। जेवढी गरज आहे तेवढंच पेट्रोल न्यावं। काही गरजवंत आहेत ज्यांना पेट्रोल डिझेलची आवश्यकता आहे, मात्र ते इथं आले त्यांना या पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळत नाहीये। आता रात्र झाली बघा, 8 वाजताची वेळ देखील होऊन गेली, मात्र त्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाही। टँकर आलेला आहे, आता कधी मिळेल हे त्यांना सांगता येत नाही। माझ्या समेत एक आवश्यकता असणारे ग्राहक आहेत ज्यांना गरज होती, वाहन चालक आहे। दादा काय सांगाल तुम्ही? आवश्यक असूनही पेट्रोल इथे आल्यानंतर उपलब्ध होत नाहीये। सरकारने आणि माध्यमांनी सर्वांना सांगितलेलं आहे की अफवा पसरवू नका, तरी सुद्धा लोक गर्दी करून खूप जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल भरत आहेत। त्यामुळे आवश्यक ज्यांना आहे त्यांना मग कमतरता भासत आहे। अच्छा, कमतरता भासत आहे। मग तुम्हाला खरंच तुम्ही एक पेशंट रुग्ण तपासासाठी जाता, मात्र आता पेट्रोल डिझेल संपलं, तेच अत्यावश्यक सेवेत मग अशा प्रकारे अडथळे येत आहेत। अडथळे येत आहेत। काय आवाहन कराल तुमच्यासारख्या लोकांना? हे विनाकारण पॅनिक होऊन म्हणजे परिस्थिती चांगली असतानाही विनाकारण जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल भरणा करणे चुकीचेच आहे। है ना? इथे आणखी जे काही या पेट्रोल पंपावर काम करणारे आहेत त्यांना आपण विचारूया, तसे इथे चालक देखील आहेत, आपण त्यांना विचारू। दादा काय सांगशील, काय होते परिस्थिती? कारण सकाळपासून तुम्हाला हे लोक आम्हाला सकाळी 5 वाजल्यापासून लोक जिथं 100 रुपयाचं पेट्रोल लागते तिथं लोक 1000 रुपयाचं पेट्रोल मागून राहिले, पण आम्ही प्रत्येक गाडीला 200 रुपयाचं पेट्रोल देत आहे। तरी लोकांचं म्हणणं समाधान नाही। लोकांची त्याच्यामुळे अफवामुळे जास्त परिस्थिती निर्माण झालेला आहे। त्या लोकांचा त्रास, मानसिक त्रास आम्हाला भरपूर वाढलेला आहे। भरपूर वाढलेला आहे। हो, तर लोकांना आम्ही भरपूर इलातून सांगू कंटाळलेलो आहे। बाबा तुम्ही ऐकून नाही राहिले लोक। आमच्याकडे रोज एक गाडी टॉक येऊन राहिला, पण रांगाच्या रांगा चालू झालेल्या आहेत, पण तरी लोक कंटाळून ऐकून नाही राहिले। खरंच हे कर्मचारी देखील जे आहेत पेट्रोल भरणारे किंवा डिझेल भरणारे तेही कंटाळलेले आहेत। अक्षरशः काही कारण नसतानाही वाद करत आहेत, भांडणं करत आहेत की आम्हाला जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल द्यावं। खरंच गरज नाही। ज्यांना 100 रुपयाचंही पेट्रोल दररोज जे अगोदर भरत नव्हते ते देखील 1000 2 हजार रुपयाच्या म्हणजे 10 20 लिटर पेट्रोलची मागणी करत आहेत। हे खरंच चुकीचं आहे। सगळीकडे पेट्रोल डिझेलचा जो पुरवठा आहे तो नियमित होत आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे आणि त्याचा पुरवठा देखील नियमित होत आहे। उगाच पॅनिक होऊन हे जे लोक जास्त पेट्रोल डिझेल भरत आहेत यामुळे गरजवंतांना पेट्रोल डिझेल मिळत नाही। अनेक ॲम्ब्युलन्स देखील अडचणीत येऊ शकतात। त्यांना जरी रिझर्व्ह कोटा असला तरी प्रशासन किंवा शासनानं यावर कुठंतरी रेशनिंगचे आदेश देण्याची गरज आहे। काही ठिकाणी दिली आणि काही पेट्रोल पंप चालकांनी स्वतःहूनच सुरू केलं, त्यामुळे कुठंतरी काही दिवसात हा पेट्रोलचा जो पुरवठा आहे किंवा डिझेलचा पुरवठा आहे तो सुरळीत होईल। माझ्यासमोर पेट्रोल पंप चालक आहे, आपण त्यांना विचारू। दादा काय सांगाल, कारण मोठ्या प्रमाणात गरज नसताना अनेक जण पेट्रोल नेण्यासाठी किंवा डिझेल नेण्यासाठी इथे रांगा लावत सर पुरवठा कंपन्याकडून व्यवस्थित आहे। लोक खूप पॅनिक झालेले आहे, त्याच्यामुळे औषधापेक्षा जास्त नेऊन राहिले।
त्याच्यामुळे काय होतं, त्या अडचणीवाल्याला प्रॉब्लेम यायला लागला. आज प्रशासनानं आज सहकार्य केलं. पोलीस बंदोबस्तात आम्ही आलेली गाडी पूर्ण खाली केली आणि देऊन टाकली. त्याच्यामुळे लोकांना पॅनिक न होता जेवढं लागतं तेवढं नाही, सगळ्यांना पुरते आणि कंपनी पुरवठा व्यवस्थित करून राहील. आणि प्रशासनाचं बी आमच्याकडे चांगलं होऊन राहिलं. लक्ष आहे, व्यवस्थित आहे. आज पूर्ण प्रशासनानं मदत केली त्यांच्या अंडरमध्ये आणि पूर्ण गाडी आम्ही हे करून टाकली. किती किती लिटर देतात दुचाकी चालकांना आणि 4 चाकी चालकांना? 4 चाकी चालकांना 2000चं आणि कास्तकारांना 2000 रुपयाचं आणि डिझेल. पेट्रोल फक्त 500 रुपयाचं आणि मोटरसायकलला 200 रुपयाचं. असं चालू आहे. म्हणून आज बराच वेळ टिकलं आणि आज असंच चालू ठेवणार. यांनी या पेट्रोल पंप चालकांनी स्वतःहून रेशनिंग सुरू केल्यामुळे कालच्यापेक्षा आजची जी काही परिस्थिती आहे ती सुधारली आहे. यानंतरही परिस्थिती सुधारण्यासाठी जे काही नागरिक आहे, वाहन चालक आहे, यांचं सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हाच हा जो काही पुरवठा होत आहे याचं सर्वांना समान वाटप होईल आणि ज्यांना गरज आहे तेवढंच त्यांनी पेट्रोल डिझेल नेण्याचं आवाहन पेट्रोल पंप चालक तसेच शासन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश गिरीसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, रिसोड, वाशिम.